चांदूर रेल्वे शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त नागरिकांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या पुढाकाराने काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून विनाकारण तासनतास सुरू असलेल्या वीज कपातीमुळे विद्यार्थी, व्यापारी आणि महिलांचे हाल होत आहेत। मेंटेनन्सच्या नावाखाली होणाऱ्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत वीरेंद्र जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले। आंदोलनाचा तीव्र दबाव वाढताच महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पुढील 3 दिवसात तांत्रिक अडचणी दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले। मात्र समस्या न सुटल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व महिला उपस्थित होत्या। शिवाजीनगर स्टेशन पॉइंट चांदूर रेल्वे इथल्या महिलांची आज एमएससीबीच्या कार्यालयावर कल्पनाताई लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणलेला होता। मला विनंती केल्यामुळे मी सुद्धा हजर झालो। 1 दिन नंतर त्यांची लाईन जाते पहाटे 4 वाजेपर्यंत 5 वाजे आणि तोच मूळ गरमीचा आणि झोपेचा वेळ असतो। तसंच जेव्हा नगर परिषदेचे नळ आठवड्याभरातून एकदा येतात त्यावेळेस त्यांची लाईन जाते आणि 100% मजूर वर्ग असलेला हा भाग आहे। त्या मजुरांचं मजुरीला जाणं होत नाही, पाणी भरणं होत नाही, आठवड्याभराचा स्टॉक करून ठेवणं होत नाही आणि मग त्यांना मजुरीला न जाता पाणी भरासाठी दिवस गमवावे लागतात। त्याचं पाणी सुद्धा भरून येत नाही। अशा परिस्थितीमध्ये शहरातलं जे पायाभूत सुविधाचं विकासाचं काम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, ते या भागाचे आमदार यांचं दुर्लक्ष आहे। त्यांना कमिशन खोली लगेच वेळ आहे। आमच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नारा होता 10-25% टक्केवारीमध्ये कमिशन देण्यामध्ये त्यांना वेळ जातो। त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा या विकास कामांकडे त्यांचं लक्ष नाही। आठवड्याभरातून नळ येत नाही तेव्हाही त्यांचं आज जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देवाती साहेब, अंधारे साहेब यांच्याशी चर्चा करून 3 दिवसात शिवाजीनगर चांदूर रेल्वे इथला वीज पुरवठा रेग्युलर होईल असं लेखी आश्वासन या महिलांना कल्पनाताईंच्या नावाने दिलेलं आहे। ते घेऊन नंतरच आम्ही हा 44 तासाचा ठराव उठवलेला आहे। आणि शहरामध्ये सुद्धा जे मेंटेनन्सचे काम आहे, प्री मान्सून म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी वाकलेले पोल उभे करणे, ढिले झालेले तार टाईट करणे, हे कामं गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेच नाही। फक्त बिलं काढले गेले, पैसे खाल्ले आणि त्याच्या भ्रष्टाचाराची 50 कोटीचा भ्रष्टाचार चांदूर, धामणगाव, नांदगावमध्ये प्री मान्सूनच्या कामामध्ये फक्त खोटे बिलं काढणे, बीजी बदलण्याचं दाखवणे, बीजी बदलवायची, त्याच्या सुद्धा मी तक्रारी केलेल्या आहे। त्याची चौकशी अजून वर्षभरापासून झाली आणि म्हणून हा एमएससीबीचा ढेपाळलेला आणि बोगस झालेला कारभार त्याच्यासाठी अधिकारी जबाबदार आहेत, तेवढे तिथले लोकप्रतिनिधी, आमदार सुद्धा जबाबदार आहेत आणि म्हणून लोकांचे हाल होत आहे ही वस्तुस्थिती आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, चांदूर रेल्वे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।